तेजवार्ता न्यूज नेटवर्क। विठ्ठल नामाचा गजर करत 10 दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूर जवळील पखालपूर येथील श्री क्षेत्र गणपती मंदिर येथे श्री क्षेत्र गहिनीनाथ गडांच्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीनं गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी महापंक्तीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये हजारो वारकऱ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। गेल्या 26 वर्षांपासून महाराष्ट्र गौरव माजी आमदार भीमराव धोंडे हे वारकऱ्यांना पंढरपूर जवळील पखालपूर येथे महापंगत देतात। श्री क्षेत्र संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीत मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो वारकरी सहभागी झालेत। 130 वर्षांपूर्वी संत वामनभाऊ महाराज यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केली होती। अरण येथील मुक्कामानंतर दिंडी सोहळा पंढरपूर जवळील पखालपूर येथे आल्यानंतर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत महाआरती झाली। त्यानंतर पालखीसाठी नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर वारकऱ्यांच्या पंक्ती बसवण्यात आल्या। माजी आमदार भीमराव धोंडे, सौ दमयंतीताई धोंडे, महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजयदादा धोंडे, सौ अक्षताताई धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे, शेतकरी शिक्षण पतसंस्थेचे चेअरमन राजेश धोंडे यांनी वारकऱ्यांना पंक्तीत प्रसाद वाढण्याचं काम केलं। आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दुपारच्या महाप्रसादानंतर दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला। गतवर्षीपेक्षा यंदा मोठ्या संख्येने वारकरी दिंडीत सहभागी झाले होते। तेजवार्ता न्यूज नेटवर्क पंढरपूर। एकदम आनंदी चांगले आहेत, आनंदी वातावरण आहे आणि यावर्षी दरवर्षीपेक्षा जास्त मोठ्या संख्येने दिंडीत लोकांचा सहभाग आहे। जवळपास 10-12 जिल्ह्यातील लोक आलेले आहेत। 2 लाखापेक्षा जास्त यावर्षी दिंडीमध्ये लोक सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने चाललेले आहेत आणि या प्रसंगी अख्खा महाराष्ट्र पंढरपूरला आषाढीला जातो आणि आपल्या भागावर जो प्रेम करतो त्याचे मी जोडे देखील वाहतो असं परमात्म्याचं म्हणणं आहे। म्हणून ही सजावट परमात्म्याकडे जात असताना श्री संत महापुरुषाच्या नावाने निघणारा हा पालखी सोहळा वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान जिथून वारकरी संप्रदाय आरंभित होतो ते श्री क्षेत्र गहिनीनाथ संस्थान श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांचा हा पालखी सोहळा लाखोंच्या संख्येने हा सोहळा पंढरपुरामध्ये प्रवेश करत आहे। म्हणून माहेर संताचे अशा पठणचं श्री नामदेवरायाचं म्हणणं आहे। माहेर शब्दाचा अर्थ जन्म, जीवाचा जिथून जन्म होतो तिथं आरंभ आहे, जे मूळ स्थान आहे विश्वाचं, त्या परमात्म्याकडे जात असताना सर्व समाज आनंद